एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला 12 जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे। सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्त्वाची यात्रा आहे। भाविक मोठ्या प्रमाणात येतात। त्या पार्श्वभूमीवरती काही इथं अनुचित प्रकार होऊ नये, काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत, त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता। काही संशयित बॅग, काही संशयित इसम, दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज RCP आणि QRT त्याचबरोबर BDS पथक यांच्या वतीने केलेला आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं संचलन वगैरे पार पडलेलं आहे। कोणकोणती टीम आली होती यामध्ये? आमच्याकडे असलेली RCP, QRT, किसान टीम, त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक, विशेष शाखेचे, सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर FC पोलीस स्टेशनचे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक आणि लोकल पोलीस स्टेशनचे सगळं स्टाफ या ठिकाणी हजर होता। ओके, पोहोचली आणि काय काय घटना घडल्या? 4:25 वाजता नियंत्रण कक्ष सोलापूर शहर या ठिकाणी आम्हाला मंदिर कमिटीमधून एक फोन आला। त्याच्यानंतर आमची टीम आहे 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आली। त्यानंतर आम्ही तिथं पाहणी केली तर आम्हाला 2 संशयित इसम आढळून आले, एक संशयित बॅग आढळून आली। त्यानंतर मग आम्ही नियंत्रण कक्ष येथे फोन करून BDS टीम, QRTच्या टीम, RCP पथक, ॲम्ब्युलन्स, त्यानंतर फायर ब्रिगेड आणि लोकलचे पोलीस स्टेशन, त्यानंतर डिव्हिजन 1 आणि 2 सर यांना कळवलं आणि त्या टीम तात्काळ या ठिकाणी हजर झाली। त्यानंतर संपूर्ण कारवाई व्हायला जवळजवळ आमची जी कारवाई आहे ती जवळपास 1.5 तास चालली आणि या 1.5 तासामध्ये आम्ही सर्व कारवाई पुरवली। काय काय साहित्य मिळालं? काय आम्हाला यामध्ये 2 संशयित इसम मिळाले। त्या 2 संशयित इसमांकडे 9mm 2 पिस्टल मिळाले आणि त्याचे 30 राऊंड मिळाले। त्याचप्रमाणे आमच्या डॉग स्क्वॉडने एक जी संशयित बॅग होती ती बॅग गन पावडर ही आहे, सुमारे 200 मिली वजनाची आहे आणि गन पावडर जी आहे ती 200 मिली वजनाची आहे आणि एक डिटोनेटर त्यासोबत सापडलेला आहे। ही जी सर्व कारवाई केलेली आहे ती सिद्धरामेश्वर यांच्या यात्रा उत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास तात्काळ आपल्याला काय कारवाई करता येईल यासाठी एक प्रॅक्टिस किंवा हा एक डेमो किंवा ह्याला मॉक ड्रिल म्हणतात, तर हे अशी एक आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे।